तर राम मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर सकाळची वेळ आहे, पहाटेची वेळ आहे आणि आता वॉकला निघालेलं आहे. तर सकाळच्या पारी प्रत्येकाने चालायलाच पाहिजे, कमीत कमी 20 मिनटं अर्धा तास आपल्या हेल्दीसाठी, आपल्या आरोग्यासाठी आपण रोज सकाळ उठून चालायलाच पाहिजे. जशी तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेला तुम्ही चालायला पाहिजे. तर माझी एक सवय आहे की मी रोज सकाळच्या पारी चलतो आपल्या हेल्थसाठी. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो सांगायची तुम्हाला की दैनंदिन जीवनात आपण काय करतो, झोपतो, बरं का, उठतो, खातो आणि परत कामाला जातो. ह्या गोष्टी आपल्या रोजच्याच आहे ना, त्या 26 दिवस म्हणा, 30 दिवस म्हणा, ह्या गोष्टी आपण रोज करतो. परंतु आपण आपल्या हेल्थकडं लक्ष देत नाही आणि हेल्थकडं लक्ष न दिल्यामुळं आपलं काय होतं, मग आपल्याला रोग सुटतो. मग तो रोग कसं काय असू शकतो. मग त्यासाठी आपण आत्ताच आपली तयारी करायला पाहिजे ना. आपण काय करायला पाहिजे, रोगाच्या अगोदर आपल्या त्याचं निवारण करण्याचं शस्त्र पाहिजे. ते म्हणजे काय, योग आणि आयुर्वेदिक औषधं. योग ही आपल्याकडे उपलब्ध पाहिजेच. योग जर केला तर आयुर्वेदिक जी औषधं आहे त्यांचीसुद्धा गरज लागत नाही. परंतु जर आपण उशीर केला तर आयुर्वेदिक आपल्याला हा लागतोच. त्यामुळं रोगाच्या अगोदर आपण सतर्क राहावं. अनेक जे दैनंदिन व्यवहारात केमिकलचे पदार्थ आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्या केमिकलच्या पदार्थामुळं रोग सुटतात. आपण जे काही मार्केटमधले प्रोडक्ट खातो, बरं का, ते या प्रोडक्टमुळं भयंकर रोग सुटतात. आणि आपण कसं आहे, योग करत नाही, परत देशी व्यायाम म्हणतो तो सुद्धा करत नाही. मग आपली हेल्थ चांगली राहणार नाही ना. त्यासाठी मनपूर्वक तुमचं मी आभार मानेन. तुम्ही जर योग चालू केला, योगाची आज गरज आहे. कारण की सध्या मार्केटमध्ये सगळे भेसळ पदार्थ आहे आणि त्या भेसळ पदार्थामुळं किडनीचे प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम, हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले आहे. आणि बरेचसे लोक ह्या आजारावर विजय मिळवत नाही आणि बरीच लोक या आजारापासून आता मरतातसुद्धा. त्यामुळे ही वेळ आपल्या कोणावर नाही यावी म्हणून आपण आत्तापासूनच योग चालू करायला पाहिजे आणि आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर आळस करू नका. कारण की काम हे तर करायचंच आहे, परंतु पण आपल्या तब्येतीकडे बी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कारण की हे लक्षात घ्या, जाताना काय माणूस पैसा घेऊन संगत जात नाही, हे ना. तुम्ही किती काम करा, किती पैसे कमवा, पण जाताना माणूस पैसा संग घेऊन जात नाही आहे. त्यामुळं हे लक्षात घ्या, आपल्या हेल्थकडंसुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं. आपण जर हेल्थकडं लक्ष नाही दिलं तर पुढं जाताना आपलेच पैसे खर्च होणार आहे. आणि ते 2 रुपये खर्च न व्हावा म्हणून, आपली सेविंग व्हावं म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आत्तापासूनच जर योगा चालू केला तर पुढं तुमच्यावर अशी वेळ न यावी म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. कारण की रोग हे काय तयारच असतात ना. रोग हे तयारच असतात तुमच्या हमला करायला ना. मग आपण ठरवायचं रोग यायच्या अगोदर आपल्याकडं त्या रोगाला पळून लावायचं उपाय पाहिजे. तर तो म्हणजे योगा, व्यायाम आणि आयुर्वेदिक जे औषधं आहेत. आणि आयुर्वेदिक औषधं तुम्हाला उपलब्ध आहे पतंजलीवर भेटन, श्री रविशंकर भेटन, मनीष आचार्य यांच्याकडे भेटन. परत दिंडोरीपणीत सेवा केंद्र नाशिक गुरुमाऊली, इथेसुद्धा तुम्हाला अशी आयुर्वेदिक औषधं भेटन. तर मग आता आजपासूनच सर्व जे कोणी माझे यूट्यूब सबस्क्रायबर असन त्यांना विनंती आहे की तुम्ही योग चालू करा, है ना. आपलं जर आरोग्य असं नीट तर आपण मग व्यवस्थितपणे व्यवहारात जगू शकतो, व्यवस्थितपणे व्यवहारातले निर्णय घेऊ शकतो. पण आपले आरोग्य जर नीट नसेल तर आपण धड काहीच करू शकत नाही ना. त्यामुळं पहिलं आपलं आरोग्य पाहिजे. आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर आपण व्यवस्थितपणे जीवनात व्यवस्थित जगू. कोणाला जर
चांगलं जर जगू वाटत असन तर एकच विनंती आहे की आपलं आरोग्य जपायलाच पाहिजे आपण. योग हा करायलाच पाहिजे. योगाशिवाय जगात काहीच नाही. सगळ्यात उत्तम योग, जिमपेक्षा सुद्धा योग उपयुक्त आहे, आपल्यासाठी चांगला आहे. योगाशिवाय जगात सुंदर काहीच नाही. त्यामुळे बघा, रामदेव बाबा, पतंजली यांची संस्था योगाविषयीच काम करीत असती, योगाचाच प्रचार करीत असती. आज भारतभर त्यांचा सतत प्रचार चालू आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना योगाचा प्रचार करायचाच आहे. त्यामुळं सर्व यूट्यूब चॅनलला एकच म्हणतो, आळस करू नका, योग करा, भोग द्या सोडून. कारण की जर आपली तब्येत जर चांगली असन तर आपण व्यवस्थितपणे जगू, व्यवस्थितपणे नाही आणि जास्त वेळ जगू. आणि हा विचार करायला पाहिजे ना, आपल्या मागं आपला परिवारसुद्धा आहे ना. तर मग आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी आपण योग करायलाच पाहिजे ना. तर आपल्यावर अवलंबून ते असतात. त्यामुळं आपण आळस सोडायला पाहिजे. आपल्या मागं बी काही चांगले, आपली माणसं बी आपल्यावरच अवलंबून असतात. ह्यासाठी तुम्ही आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या घरच्यांना बी सांगायला पाहिजे की तुम्ही सुद्धा योगा करा. हीच तुमचं. आणि दुसरं बोलायचं म्हणजे की हा यूट्यूब चॅनल माझा नवीन आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण सगळे मराठी माणसाला एकच म्हणतो की आपल्या मराठी माणसाला आपण पुढं न्यायलाच पाहिजे. त्यामुळे तुमच्या सपोर्टची मित्रांनो खूप गरज आहे. त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मराठी माणसाला आपण पुढं न्यायलाच पाहिजे. कुठलाही मराठी माणूस असो, कोणत्या क्षेत्रात असो, आपल्या मराठी माणसाला आपण सपोर्ट करायलाच पाहिजे. हीच तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. जय महाराष्ट्र.